महाडच्या सभेत खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्या नॅपकिन वापराची नक्कल केली होती आणि याला गोगावलेंनी मिश्किल शब्दात प्रत्युत्तर दिले। भरत शेठच्या नॅपकिनची नक्कल सर्वांनाच करता येणार नाही। आमच्या नॅपकिनमध्ये गोरगरिबांचे अश्रू आहेत। तुम्हाला नॅपकिन वापरायचं असेल तर ट्रेनिंग देऊ असा मिश्किल टोला गोगावले यांनी लगावला। बेरजेच्या राजकारणाचा मंत्र आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिलाय। एकत्र येण्याचा निर्णय शरद पवार आणि अजित पवार यांनी घ्यायचा आहे, मात्र या दोघांनी एकत्र यावं अशी कार्यकर्ता म्हणून आमची भावना आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केलंय। शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी उबाठाचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। दोन्ही नेत्यांमध्ये जवळीकता पाहायला मिळाल्यानं दोन्ही पक्ष एकत्र येणार का या चर्चांना उधाण आले। अहिल्यानगरसाठीचं मेडिकल कॉलेज शहरातच व्हावं अशी भूमिका खासदार निलेश लंके यांनी मांडली आहे, तर कुठल्याही परिस्थितीत कॉलेज इतरत्र होऊ देणार नाही असं म्हणत लंकेंनी विखे पाटलांवर निशाणा साधलाय। पालकमंत्री अतुल सावेंनी देगलूर येथे जाऊन शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि कुटुंबियांचं सांत्वन करत आपलं 1 महिन्याचं मानधन पालकमंत्री अतुल सावे यांनी शहीद जवान वनंजे यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केलं। बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी परळीतील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा घेतला। दर्जेदार काम करण्याच्या सूचना अजित पवार यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना दिल्या। शेतकऱ्यांना सिव्हिलची अट न लावता कर्जवाटप करा तसं न करणाऱ्या बँकांवर यापूर्वी FIR देखील दाखल केलं होतं, हे लक्षात ठेवा असा सज्जड दम मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी बँकांना दिलाय। 2025-26 मध्ये 44.76 लाख कोटी रुपयांच्या कर्ज पतपुरवठा आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। नवी मुंबईचं पाणी कुणी चोरलं हे सगळ्यांना माहीत आहे। आमचं चोरलेलं पाणी परत द्या असं वनमंत्री गणेश नाईक यांनी शिवसेनेचं नाव न घेता आरोप केलाय। नवी मुंबई हे सर्वच बाबतीत इतर शहरांच्या पुढे असून त्यांना कुणी अक्कल शिकवण्याची गरज नाही असं म्हणत नाईक यांनी शिवसेनेचा समाचार घेतला। राज्यमार्ग परिवहन महामंडळातील सुमारे 2400 निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शिल्लक रजांची रक्कम सप्टेंबर 2023 पासून देण्यात आलेली नाही आणि ही थकीत रक्कम सुमारे 80 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे। बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी कोकण, मध्य महाराष्ट्र इथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। मुंबईसह कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात 31 मे पर्यंत मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये पहिल्यांदाच जे रुग्णालयामध्ये रोबोटिक शस्त्रक्रियांची सुविधा सुरू झाली असून इथे गेल्या 40 दिवसात 30 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या। मुंबईतील 49 हिंदू स्मशानभूमीमध्ये मृतदेह दहन करण्यासाठी मुंबई महापालिकेने तब्बल 3,70,000 क्विंटल लाकूड खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी अंदाजे 37 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे। सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। देशातील कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याचं दिसून येतंय। भारतामधून अमेरिकेला पाठवलेला जवळपास 4,28 लाख रुपयांचा आंबा तेथील विमानतळावर थांबवण्यात आला। कागदपत्रांमधील त्रुटींमुळे माल स्वीकारण्यास तेथील यंत्रणांनी नकार दिलाय आणि त्यामुळे निर्यातदारांचं मोठं नुकसान झालंय। बदलापूर शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि यामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। उल्हासनगर शहरात सोमवारी संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळल्या। या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला, मात्र काल झालेल्या पावसामुळे आज पुन्हा एकदा उकाड्यात भर पडण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली। साचलेल्या पाण्यामध्ये वीज उतरल्यानं विजेचा जोरदार धक्का लागून 4 भटक्या कुत्र्यांचा जागीच मृत्यू झाला, तर महावितरणाकडून या भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून महावितरणानं अधिक सतर्क राहणं गरजेचं असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलंय। कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झालाय। ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे। पाकची हेर ज्योती मल्होत्राला मुरिदकेमध्ये हेरगिरीचं ट्रेनिंग देण्यात आलं होतं। मुरिदके लष्कर-ए-तोयबाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र असून पाक दौऱ्यावेळी 14 दिवस ज्योतीला मुरिदकेमध्ये ट्रेनिंग दिलं गेलं होतं।
ज्योती मल्होत्राचं पहलगाम हल्ल्यावरील वक्तव्य चर्चेत आहे. पहलगाम हल्ल्यावेळी पर्यटकांना तिनं दोषी म्हटलं होतं. पाकिस्तान जबाबदार असल्याचा उल्लेख तिनं आपल्या या व्हिडिओमध्ये टाळला होता. हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आलेली आहे. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि ओडिशातील तरुण आणि इन्फ्लुएन्सर्स आणि विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते हेरगिरी करत होते. अवकाळी पावसामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी साचलं. अवघ्या 1 तासाच्या पावसानं पुणे विमानतळाच्या एक्झिट गेटजवळ पाणी तुंबलं. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस बरसला. वैजापूर, पाचोड आणि गंगापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली आहेत, तर काही ठिकाणी दुकानांवरील पत्रे उडून गेले. बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पुन्हा एकदा जोरदार पावसानं हजेरी लावली. शेगावमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरांसह पिकांचंही नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होतोय, तर बदलत्या वातावरणामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. आता एक सविस्तर बातमी पाहूयात. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. यानंतर आतापर्यंत हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली 11 जणांना अटक करण्यात आली आहे. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि ओडिशामधून संशयितांना अटक करण्यात आली आहे. यात तरुण इन्फ्लुएन्सर्स आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचं प्राथमिक चौकशीमध्ये समोर आलंय. तर पैशांसाठी भारतासंदर्भातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचं सुरक्षा यंत्रणांच्या तपासामधून समोर आलंय. ये ताउड़ी इलाके से कल एक मोहम्मद तारिक नाम का लड़का है और गांव कांगर का पड़ता है. उसको सदर ताउड़ी थाना के क्षेत्र से हमने गुप्त सूचना पर अरेस्ट किया है, क्योंकि हमारे पास इनपुट था और इंटेलिजेंस जो हमारी सेंट्रल गवर्नमेंट की उनके पास भी सभी के पास था भाई ये लड़का है जो हमारे जो देश की जो सूचनाएं हैं वे भारत पाकिस्तान को देता है और उसे सिम भी प्रोवाइड करता है, जिसके बदले पैसे लेता है. पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होते. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. भारत काही धर्मशाळा नाही की साऱ्या जगातील निर्वासितांना इथे आसरा द्यावा, असं तीव्र निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे. 2015 मध्ये एक श्रीलंकन तमिळ व्हिसा घेऊन भारतात आला होता. त्याच वर्षी LTTशी संबंधित असल्याच्या संशयावरून त्याला अटक झाली आणि या प्रकरणाच्या सुनवाई दरम्यान कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलं. राज्यात ITI प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं लवकरच आता चॅटबॉट व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण विभागानं शाळा मूल्यांकन प्रक्रियेला चालना दिली आहे. मात्र राज्यातील 1259 शाळांनी या प्रक्रियेला अद्याप हातही लावलेला नसल्याची माहिती आता समोर आली आहे. 10 एप्रिलपर्यंत शाळांना माहिती भरण्याची मुदत देण्यात आली होती. राज्यातील 1,10,631 अंगणवाडीमधील 30 लाख बालकांसाठी यंदापासून आधारशिला बालवाटिका अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय शिक्षण खात्यानं घेतलाय. महिला बाल विकास विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं हा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार केलाय. कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, बँकिंग मॅनेजमेंट यासारखे पूर्वीचे बायफोकल वोकेशनल कोर्स हे नवीन शिक्षण धोरणानुसार रोजगाराभिमुख अभ्यासक्रमात रूपांतरित झालेत आणि त्यामुळे यंदा उच्च माध्यमिक वोकेशनल कोर्सकडे विद्यार्थ्यांचा कल वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली. तुळजाभवानी देवीच्या VIP दर्शनाच्या अनुषंगानं श्री तुळजाभवानी मंदिर संस्थाननं नवीन नियम प्रस्थापित केलेले आहेत. या संदर्भात तुळजाभवानी काही हरकती सूचना असल्यास ते 26 मे पर्यंत नोंदवण्याचं आवाहन केलं. मुंबईतील घाटकोपर परिसरातील रमाबाई कॉलनीमध्ये नाल्यात एक मुलगी पडली होती. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. शहजाद शेख असं या व्यक्तीचं नाव आहे.
उरण तालुक्यातील सोनारी ब्रिजवर एलपीजी टँकर अवघड वळणावर पलटी झाला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांची गळती झालेली आहे आणि वायू गळती खरं तर झाली आणि त्यामुळे तेथील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जळगावमध्ये एसटी बसचा चालक प्रवासादरम्यान सतत मोबाईलवर बोलत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय. चालकाच्या या बेजबाबदार वागण्यामुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्यामुळे संबंधित चालकावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली. मुंबई मराठी पत्रकार संघ क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईतील मराठी पत्रकार संघ इथे पार पडला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी हॉकी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले आणि महाराष्ट्राचे पहिले मिस्टर इंडिया विजू पेंडकर उपस्थित होते. मुंबई उपनगरातील रस्त्यांची पाहणी मुंबई उपनगर पालकमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणच्या अपूर्ण रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती समोर आलेली आहे. या पार्श्वभूमीवर 20 मे नंतर कोणतंही नवीन सिमेंट काँक्रीटीकरणाचं काम सुरू करू नये आणि 31 मे पर्यंत रस्ते वाहतूक योग्य करा असे स्पष्ट निर्देश आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीसारखी समस्या निर्माण होते. त्यामुळे भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी एकात्मिक पार्किंग धोरण आणलं जाईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी सांगितलं. एप्रिल 2025 मध्ये भारताच्या औषधी क्षेत्राचा वार्षिक आधारावरील वृद्धी दर 7.8% राहिला आणि फिच समूहाचा भाग असलेल्या इंडिया रेटिंग्सनं ही माहिती दिली आहे. या वृद्धीमागे मजबूत देशांतर्गत मागणी आणि नवीन उत्पादनं प्रामुख्यानं आहेत. म्युच्युअल फंड उद्योगात व्यवस्थापनाधीन असलेले एकूण भांडवल आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये वार्षिक आधारावर 23% वाढून 65.74 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. तर आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता ही 53.40 लाख कोटी होती अशी माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियानं दिली आहे. आमदार सुरेश भोळे यांनी जळगाव महापालिकेच्या आयुक्त कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली. महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कामांचा आमदार सुरेश भोळे यांनी आढावा घेतला. मुंबईमध्ये नालेसफाईची कामं सुरू आहेत. नियोजनानुसार 31 मे पर्यंत 80% नालेसफाई करायची आहे. मात्र 15 मे पर्यंत फक्त 55%च नालेसफाई झाली आहे आणि त्यामुळे येत्या 31 मे पर्यंत 45% नालेसफाई करण्याचं आव्हान पालिकेसमोर आहे. त्यामुळे अपूर्ण नालेसफाईमुळे यंदा मुंबईची तुंबई होणार का असा सवाल मुंबईकरांनी पालिका प्रशासनाला विचारलाय. मुंबईत 64 विविध ठिकाणी पालिकेच्या वाहतूक नियंत्रण कक्षानं वेग उल्लंघन तपासासाठी स्पीड डिटेक्शन कॅमेरे बसवलेत. या कॅमेऱ्यामध्ये ANPR प्रणाली म्हणजेच ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉग्निशनचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमधील शिवाजीनगर भुयारी मार्गावर पहिल्याच पावसात पाणी आल्यानं गेल्या 2 दिवसांपासून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. दरम्यान खासदार भागवत कराड यांनी या मार्गाची पाहणी करत 3 आठवड्यात समस्या दूर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये लिची हंगामाला सुरुवात झाली असून 278 क्विंटल लिचीची आवक झाली आहे. लिचीला प्रति किलो 200 ते 300 रुपयांचा दर मिळतोय. मालेगावात अल्पसंख्याक शाळांमध्ये बनावट तुकड्या दाखवून कोट्यवधी रुपये लाटल्याचा प्रकार समोर आलाय. 6 शाळांमधील 74 तुकड्यांना बनावट GRच्या माध्यमातून मान्यता दिल्याचं वास्तव समोर आलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नानंतर बच्चू कडू आता शिक्षकांच्या प्रश्नासाठी आक्रमक झालेत. अमरावतीच्या गुरुकुंज मोजरीमध्ये संच मान्यतेच्या GRची होळी करत अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प करण्यात आला. यावेळी बच्चू कडूंनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. रत्नागिरीमध्ये कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास विभागीय कृषी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील 258 कृषी सहाय्यकांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. तर कृषी सहाय्यकांच्या आंदोलनामुळे अनेक कामं खोळंबलेली आहेत. वर्ध्यात कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. नांदेडमध्ये भाजपच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली. नांदेड शहरातील महात्मा फुले चौक ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये खासदार अशोक चव्हाण, पालकमंत्री अतुल सावे सहभागी झाले होते.
तिरंगा रॅली हा जल्लोष नाही तर भारतीय सैनिकांच्या कामगिरीला दिलेली मानवंदना आहे. अख्खा देश सैनिकांसोबत आहे. सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरून मानवंदना देण्याचा निर्णय घेतला. यात गैर काय असा सवाल करत उदय सामंत यांनी अमित ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं. शिर्डीमध्ये आज तिरंगा रॅली खरं तर कालच काढण्यात आली आणि भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करण्यात आला. या रॅलीमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहभागी झाले होते. कल्याणमध्ये शिवसेनेच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली. कल्याणच्या दुर्गाडी देवीच्या आरतीनंतर रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी सहभाग घेतला. जळगाव जिल्ह्याच्या अमळनेरमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आणि त्यामुळे भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅली काढण्यात आली.